गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यालयीन माहिती पुस्तिका या संदर्भात माहिती बघणार आहोत. कार्यालयीन माहिती पुस्तिका यालाच ऑफिस मॅन्युअल असेही म्हटले जाते. व्यवसाय संस्थेचा प्रकार कोणताही असला म्हणजेच व्यापारी संस्था, कंपन्या, बँका, विमा संस्था या प्रत्येक प्रकारामध्ये असंख्य कर्मचारी कार्य करत असताना आपल्याला दिसून येतात आणि त्या कर्मचाऱ्यांना आपले कार्य नियमितपणे व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळेच त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सूचना योग्य वेळी दिल्या जात असतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या, संस्थेत पाळावयाचे नियम, संस्थेची धोरणे, उद्देश, व्यवस्थापन या संबंधीची संपूर्ण माहिती एकत्र करून ती लेखी स्वरूपात एका पुस्तकात लिहिणे आवश्यक असते आणि त्यासाठी जे पुस्तक तयार केले जाते त्याला माहिती पुस्तिका असे म्हणतात. या कार्यालय माहिती पुस्तिकाची आपण व्याख्या बघूया. जॉर्ज आर. टेरी या तज्ज्ञाने आपल्याला व्याख्या दिली आहे. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या माहिती व सूचनांची लेखी नोंद असलेल्या पुस्तिकेस कचेरीतील मार्गदर्शक पुस्तिका असे म्हणतात. तर दुसरी व्याख्या आहेत, कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी व त्यांचे काम कार्यक्षमतेने होण्यासाठी दिलेली एकत्रित लेखी सूचना व त्यासंबंधीच्या सूचना म्हणजेच कार्यालय माहिती पुस्तिका होय. या व्याख्येवरून असे सांगता येते की कार्यालय माहिती पुस्तिका ही एक प्रकारची मार्गदर्शक पुस्तिका असते. त्यामुळेच कर्मचाऱ्याला कोणती कर्तव्य पार पाडायची आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, तसेच संस्थेतील त्याचे स्थान, संस्थेची धोरणे, कार्यपद्धती या संदर्भात संपूर्ण आवश्यक माहिती त्या ठिकाणी प्राप्त होत असते. कार्यालय माहिती पुस्तिकेचा उद्देश व गरज बघूया. या पुस्तिकेचे उद्देश खालीलप्रमाणे सांगता येतात. त्यापैकी पहिला उद्देश आहे कार्यालयात असलेल्या कार्यपद्धतीची व नियमांची माहिती देणे. संस्थेमध्ये येणारा नवीन कर्मचारी याला संस्थेतील कार्यपद्धतीची आणि नियमांची कुठल्याही प्रकारची माहिती नसते. त्यामुळेच त्या ठिकाणी जर माहिती पुस्तिका उपलब्ध असेल तर कर्मचाऱ्याला चांगल्या प्रकारे संस्थेत असलेली कार्यपद्धती व नियमांची माहिती होत असते. दुसरा उद्देश आहे तो म्हणजे कचेरीतील उपलब्ध साधनांची माहिती देणे व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास मदत करणे. कर्मचाऱ्यांना या ठिकाणी संस्थेत उपलब्ध असलेली साधने कोणती आहेत या संदर्भात चांगल्या प्रकारची माहिती होते. तसेच योग्य प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे कार्यही माहिती पुस्तिकेद्वारे केले जाते. पुढचा उद्देश आहे तो म्हणजे कचेरीतील सर्व कार्यात एक वाक्यता, एक संधपणा व एक सूत्रता आणणे. म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये ज्या प्रकारची कार्य पूर्ण करायची आहेत त्यामध्ये एक वाक्यता असणे आवश्यक आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी उद्देशाची एक वाक्यता असावी जेणेकरून सर्व कर्मचारी संघटनेचं एक उद्देश जो काही ठरवलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करू शकतात. त्याचबरोबर आदेशामध्येही एक वाक्यता असावी जेणेकरून संपूर्ण कार्य एकसारखेपणाने त्या ठिकाणी पूर्ण करणे शक्य होईल. त्याचबरोबर माहिती पुस्तिका हिचा वापर भविष्यकाळातील संदर्भ म्हणून देखील केला जात असतो, कारण त्यामध्ये संस्थेसाठी आवश्यक असलेले संपूर्ण नियम, धोरणे, संस्थेचे उद्देश या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली असते. पुढचा उद्देश आहे तो म्हणजे उद्देश आहेत ते म्हणजे कार्यालयातील वेळेचा, श्रमाचा व खर्चाचा अपव्यय टाळणे. कार्यालयातील कामकाज हे एकमेकांवरती अवलंबून असते. म्हणूनच कोणत्या कर्मचाऱ्याने कोणते काम करायचे आहेत, तसेच कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे आहेत आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर कार्याचा अहवाल कोणाकडे सादर करायचा आहे हे संपूर्ण निश्चित केले असते. म्हणजे त्या संदर्भात आवश्यक असणारी संपूर्ण कार्यपद्धतीचा उल्लेख हा माहिती पुस्तिकेत केलेला असतो. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना वेळेच्या आत त्यांचे कार्य पूर्ण करणे शक्य होते. तसेच श्रमाचा आणि खर्चाचा पुरेपूर वापरही त्या ठिकाणी केलेला असतो जेणेकरून योग्य कारणासाठी त्या ठिकाणी संस्थेमार्फत खर्च केला जातो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कार्याची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येत नाही. जेणेकरून श्रमाचा व खर्चाचा अपव्यय टाळणे माहिती पुस्तिकेच्या सहाय्याने शक्य होते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना संपूर्ण माहिती सोप्या शब्दात व कायम स्वरूपात देणे हा पुढचा उद्देश आहे.
जेणेकरून कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारी संपूर्ण माहिती म्हणजेच कार्यपद्धती, शिस्तीचे नियम, कार्यवेळापत्रक, कार्यवाटप या संदर्भात संपूर्ण माहिती जर लेखी स्वरूपात उपलब्ध असेल तर ते पाहिजे त्यावेळी त्या माहितीचा वापर आपल्या कार्यासाठी करू शकतात. कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणे हा पुढचा उद्देश आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारी संपूर्ण माहिती या माहिती पुस्तिकेच्या वापरामुळे त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि संस्थेचा उद्देश व व्यवस्थापन या संदर्भात आवश्यक असलेली संपूर्ण माहिती देणे हा माहिती पुस्तिकेचा पुढचा उद्देश आहे. म्हणजेच त्या ठिकाणी माहिती पुस्तिकेमध्ये संस्थेचा उद्देश कोणता आहे, कोणता उद्देश पूर्ण करायचा आहे, किती कालावधीत पूर्ण करायचा, तसेच व्यवस्थापनाशी संबंधित असलेले ज्या काही व्यक्ती आहेत, व्यवस्थापनामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती असते. जेणेकरून कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेली संपूर्ण माहिती या मार्गदर्शन पुस्तिकेमार्फत योग्य वेळी त्या ठिकाणी प्राप्त होत असते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पुस्तिका या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.